यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। चतुर्थ स्मृती दिनानिमित्त वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप। सचिन जाधव। वाळवा तालुक्यातील कामेरी येथील रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव यांचे वडील माजी सैनिक दिवंगत शामराव गोविंद जाधव यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आष्टा येथील आधार वृद्धाश्रमास सचिन जाधव यांच्या कुटुंबियांच्या वतीने भेट दिली आणि वडिलांच्या स्मृती दिनासाठी पारंपरिकरित्या येणारा खर्च टाळून त्याच पैशातून जीवनावश्यक वस्तूंची शिधा सामुग्री खाद्यपदार्थ आधार वृद्धाश्रमातील निराधार स्त्री पुरुषांना देऊन तेथे सचिन जाधव यांचे वडील माजी सैनिक दिवंगत शामराव गोविंद जाधव यांच्या स्मृतिदिनी दिनांक 1 मे रोजी आधार वृद्धाश्रमाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी आधार वृद्धाश्रमाचे संस्थापक संचालक सर्जेराव देशमुख तसेच सचिन जाधव यांच्या कुटुंबियातील त्यांची आई श्रीमती सुनीता जाधव, ज्येष्ठ बंधू प्रकाश जाधव, कुमार जाधव, पुतण्या अनिश जाधव तसेच तरुण कार्यकर्ते सुजन मोहिते, तुषार जाधव, विनायक सुतार, ऋषिकेश पवार, श्रेयस शिंदे आदी उपस्थित होते। आज 1 मे 2025 रोजी माझे वडील शामराव गोविंद जाधव यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी आधार वृद्धाश्रम या ठिकाणी भेट दिली। या भेटी दरम्यान या आश्रमाचे संचालक सर्जेराव देशमुख, त्यांच्या पत्नी, त्याचबरोबर या ठिकाणी काम करणारे सर्व त्यांचे सहकारी आणि त्याचबरोबर या ठिकाणी आश्रयाला असणारे अनेक वृद्ध स्त्री पुरुषांची आमची भेट झाली आणि माझ्या वडिलांच्या 4थ्या स्मृती दिनानिमित्त जो काही घरामध्ये आम्ही खर्च करणार होतो त्याला चेक देऊन, त्याला फाटा देऊन आम्ही या ठिकाणी फुलाची पाकळी म्हणून अल्पसं एक दान या ठिकाणी आम्ही या वृद्धाश्रमासाठी एक सेवाभावी वृत्तीने या ठिकाणी अर्पण करत आहे आमच्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त। खरं तर आई वडिलांची किंमत ही आई वडील असेल तो असतात तोपर्यंत माणसांना कळत नसते, पण जगातून आई वडील किंवा आपले प्रिय व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या माणसांची आपल्याला किंमत कळू लागते। परंतु मला सर्जेराव देशमुख या ठिकाणी आमचे मित्र आहेत चांगले, त्यांच्याविषयी खूप अभिमान आहे, कारण की स्वतःच्या आई वडिलांना माणसं सांभाळायला कमी जास्त विचार करतात, दुसऱ्याच्या स्वाधीन करतात, त्यांना दुर्लक्ष करतात, परंतु अनेक त्यागलेले किंवा मुलांनी ज्यांनी जन्म दिलेल्या मुलांनी आपल्या आई वडिलांना सोडलेलं आहे, अशा आई वडिलांना जवळ करून ते आपल्या आई वडिलांसारख्या या ठिकाणी सांभाळत आहे। आणि विशेष म्हणजे कुठल्या प्रकारचं शासकीय अनुदान या आश्रमाला मिळत नाही। आपल्यासारखे आमच्यासारखी सेवा वृत्तीनं दान देणारे लोक यांच्या देणगीतूनच हे वृद्धाश्रम चालतंय। तेव्हा मी या निमित्तानं आवाहन करतो की महाराष्ट्रातील सर्व आमच्या मित्र बंधू भगिनींना, सर्व लोकांना की आपण आपल्या सुख आनंदामध्ये इतर आपण खर्च करतो, तो खर्च थोडासा आपण त्याच्यामध्ये जर अपव्यय केला आणि त्याच्यामध्ये काटकसर करून जर आपण थोडंसं आपण या ठिकाणी फुलाची पाकळी म्हणून जर या ठिकाणी दान आणून दिलं तर या ठिकाणी अनेकांचं पोषण होणार आहे। अनेक गोरगरीब या ठिकाणी वृद्ध आहेत, स्त्री पुरुष आहेत, त्यांना औषधाची गरज आहे, त्यांना या ठिकाणी खाण्यापिण्याची गरज आहे, त्यांना कपड्यांची गरज आहे, आश्रयाची गरज आहे आणि हे काम हे आश्रम करत आहे। म्हणून आपण सर्वांनी मोठ्या मनाने या ठिकाणी इतरत्र पैसा खर्च करण्यापेक्षा या ठिकाणी येऊन देणगी स्वरूपात तो द्यावा असं या ठिकाणी मी या निमित्तानं आवाहन करतो आणि माझ्या वडिलांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमच्या कुटुंबाच्या वतीनं जे काही आम्हाला थोडंसं अल्प जे दान आहे ते आम्ही या ठिकाणी या वृद्धाश्रमासाठी अर्पण करतो।